नमस्कार. द लाईफ 21 या चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी आतिश ढवळे. जर्नी टू एक्सप्लोर. आज आम्ही पुण्याहून दिव्यागरला प्रवास करतोय विथ माय फॅमिली. माझ्यासोबत असणार आहे माझी पत्नी प्रतिभा आणि माझा मुलगा प्रत्युष. आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की पुणे टू दिव्यागर ही फॅमिली ट्रिप बाय रोड कशी करायची आणि यामध्ये तुमच्यासोबत मला आलेले अनुभव आणि एक्सपिरियन्सेस तुमच्यासोबत शेअर करत जाणार आहे. चला तर स्टे ट्यून. पहिल्या दिवशी सकाळी 6:30 वाजता आम्ही आमच्या कारने प्रवास सुरू केला. मार्ग होता पिरंगुट, पौड, ताम्हिणी घाट, माणगाव, श्रीवर्धन हायवे आणि शेवटी दिव्यागर. तर मित्रांनो, आता तासभर झालं आम्ही पुणे शहराच्या बाहेर पडलोय. जवळपास पौड सुद्धा क्रॉस केलेला आहे आणि आता थोड्या वेळातच ताम्हिणी घाट सुरू होणार आहे. आणि या ताम्हिणी घाटाचं जेव्हा पावसाळ्यात तुम्ही दृश्य पाहाल तर खरंच मोहित होऊन जाल. हा प्रवास केवळ रस्त्यांचा नाही तर निसर्गाचा, समुद्राचा, मंदिरांचा आणि कुटुंबासोबत घालवलेल्या सुंदर क्षणांचा आहे. ताम्हिणी घाट हा या प्रवासाचा सर्वात सुंदर भाग आहे. घाटात प्रवेश करताच निसर्गाची जादू सुरू होते. हिरवीगार टेकड्या, वळणदार रस्ते, धुक्याने झाकलेले दृश्य आणि पावसाळ्यात तर असंख्य धबधबे तुम्ही इथे पाहू शकता. मी याचा खास 20 मिनिटांचा व्हिडिओ शूट केलाय, ज्यात तुम्हाला या घाटाची नैसर्गिक सुंदरता दिसेल. प्रत्युषला घाटातील वळणदार रस्ते खूप आवडले. कधी तो खिडकीतून बाहेर पाहत होता तर कधी आनंदाने हसत होता. अशा छोट्या क्षणांनी प्रवास अधिक खास होतो. यानंतर आम्ही पोहोचलो माणगाव. इथून पुढे श्रीवर्धन हायवेने आम्ही दिव्यागरकडे निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारळांची झाडं, कोकणातली घरं आणि शांत वातावरण हे सर्व पाहून मन अगदी प्रसन्न झालं. मित्रांनो, आम्ही आमच्या रिसॉर्टमध्ये आलो, ज्याचं नाव आहे कोकोनट फ्लाय हॉलिडेज. बीचपासून अवघ्या 200 मीटरवर आहे आणि फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आम्ही बीचवर जाऊ शकतो दिव्यागरच्या. हा असा एंट्रन्स आहे, अगदी निसर्गरम्य. तुम्ही पाहू शकता किती झाडं आहेत या ठिकाणी. त्याचप्रमाणे या ठिकाणी कॉटेज सिस्टीम आहे. प्रत्येकाला एक सेपरेट कॉटेज इथे मिळतं. कोकोनट फ्लाय हॉलिडेज. मी पहिल्यांदाच इथे आलो आहे, पण खूप रम्य असं वातावरण आहे. तुम्ही बघू शकता ग्रीनरी या ठिकाणी. हा जो समोरचा रूम दिसतो आहे, येस, तो आमचा आहे. त्याच्याकडे जाण्यासाठी ही सगळी अशी झाडं आहेत. येस, हे आमचं कॉटेज. सेपरेट प्रशस्त अशी रूम आहे. भरपूर झाडी आहेत आणि ही बघा कोकणातली विहीर ब्लॉक केली आहे. कोकणातली विहीर अशी छोटी असते, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. सो आता आम्ही दिव्यागरला बीचवर चाललो आहे दुपारनंतर. मगाशी आलो होतो पण ते थोड्या वेळासाठीच, पण आता प्रॉपर पाण्यामध्ये आम्ही जाणार आहोत. त्याची एक्साइटमेंट बघा प्रत्युष. प्रत्युष हाय कर, हाय कर. इकडे इकडे हाय कर, इथे हाय कर. त्याची एक्साइटमेंट वाढत चालली आहे. तो ॲक्च्युली समुद्राला स्विमिंग पूल म्हणतोय, पण ठीक आहे, काय हरकत नाही, लहान आहे तो.
संध्याकाळचे 4 वाजलेत आणि हा दिवेआगारचा बीच खूप हॅपनिंग आहे. खूप सारे पर्यटक या ठिकाणी आले. जर तुम्ही पाहू शकता अथांग समुद्र आणि त्याच्या शेजारी हा आपला बीच दिवेआगारचा. पाणी सकाळी थोडं पुढं होतं, आता ते मागं गेलं आहे आणि आता भरपूर स्पेस आहे आपल्याला खेळायला. मोटर स्पोर्ट्स आहेत, वॉटर स्पोर्ट्स आहेत, इंटरेस्टिंग आहेत. लोक येतात, पर्यटक. तिकडे सुद्धा खूप गर्दी दिसते. पॅरासेलिंग वगैरे करतायत लोक. अमेझिंग. दिवेआगार बीच हा कोकणातील एक अप्रतिम समुद्र किनारा आहे. स्वच्छ वाळू, शांत लाटा आणि गर्दी नसलेलं वातावरण. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी परफेक्ट ठिकाण. इथे आम्ही खूप मजा केली. प्रत्युष आणि मी घोडेस्वारी केली. आम्ही मोटर स्पोर्ट्सचा आनंद घेतला. घोडागाडीत बसलो आणि उंटावर सुद्धा. प्रत्येक अनुभव वेगळा आणि मजेदार होता. संध्याकाळी सूर्यास्त पाहताना समुद्र किनाऱ्यावर बसून आम्ही शांततेचा अनुभव घेतला. आकाश लालसर नारंगी रंगांनी भरलेलं होतं आणि लाटांचा आवाज मनाला शांतता देत होता. रात्री आम्ही रिसॉर्ट मध्ये परतलो आणि स्वादिष्ट अशी फिश थाळी ऑर्डर केली. कोकणातील ताज्या मास्याची चव अप्रतिम होती. पहिला दिवस अशा सुंदर आठवणींनी संपला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तयार झालो आणि प्रथम थेट भेट दिली ती श्री सुवर्ण गणेश मंदिराला. हे मंदिर दिवेआगार मधील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ. इथे सुवर्ण गणेशाची मूर्ती आहे जी भक्तांना आकर्षित करते. मंदिरातील शांतता आणि आध्यात्मिक वातावरण मनाला समाधान देतं. यानंतर आम्ही शेखाडी श्रीवर्धन मार्गे कोस्टल रोड ड्राईव्ह करत हरिहरेश्वरकडे निघालो. हा प्रवास खूपच सुंदर होता. एका बाजूला समुद्र, दुसऱ्या बाजूला हिरव्यागार टेकड्या. हा निसर्गाचा संगम पाहताना मन भारावूनच जात. हरिहरेश्वर मंदिराला दक्षिण काशी असेही म्हणतात. हे मंदिर समुद्र किनाऱ्याजवळ आहे आणि इथे दर्शन घेताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते. परतीच्या प्रवासात पुन्हा कोस्टल रोडचा आनंद घेतला. समुद्राच्या लाटा, नारळांची झाडं आणि शांत गावं. हा प्रवास खूपच संस्मरणीय ठरला. संध्याकाळी आम्ही पुन्हा रिसॉर्ट मध्ये परतलो आणि कुटुंबासोबत वेळ घालवला. प्रत्युष खेळत होता, आम्ही आराम करत होतो. हा वेळ खूपच खास होता. तिसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा बीचवर गेलो. यावेळी सूर्योदय पाहण्याचा आनंद घेतला. समुद्रावरून उगवणारा सूर्य, त्याचे पाण्यावर पडणारे प्रतिबिंब, अविस्मरणीय होतं हे सगळं. यानंतर आम्ही दिवेआगार मधील श्री रूपनारायण मंदिराला भेट दिली. मंदिर खूप छान होतं. दुपारी आम्ही रिसॉर्ट मधून चेकआउट करून पुन्हा त्याच मार्गाने पुण्याकडे परतलो. ताम्हिणी घाट, पौड, पिरंगुट मार्गे परतीचा प्रवास तितकाच आनंददायी होता. अशा प्रकारे आमचा 3 दिवसांचा प्रवास संपला, पण आठवणी मात्र कायमच्या मनात कोरल्या गेल्या. मी थोडा खर्चाचा तपशील सांगतो. या सर्वांमध्ये मला हॉटेल बुकिंगसाठी 7,000 रुपये लागले. 2 रात्री आणि 3 दिवस आम्ही राहिलो. पेट्रोल साधारण 3,000 लागलं. एकूण अंतर आमचं ट्रिपचं होतं 425 किलोमीटर, जे घरापासून घरापर्यंत मोजलं. घोडेस्वारीसाठी आमच्या दोघांचे 300 रुपये घेण्यात आले होते. मोटर स्पोर्ट्ससाठी पूर्ण 3 जणांसाठी 300 रुपये केलं. तुम्ही इथं बार्गेन सुद्धा करू शकता, पण जास्त बार्गेन करण्यात काही अर्थ नाही. त्यानंतर घोडागाडीत सुद्धा आम्ही 300 रुपयातच बसलो. उंटावर बसण्यासाठी सुद्धा 300 रुपये, म्हणजे प्रत्येक खेळ
हा 100 रुपये पर हेड नुसार तुम्ही खेळू शकता आणि जे की कॉस्ट इफेक्टिव्ह आहे म्हणू शकतो आपण. एकूणच खर्च झाला म्हणायचं तर जेवण्यासाठी आम्हाला 2000 ते 3000 रुपये खर्च आलाय. त्यामध्ये चहा, नाश्ता आणि जेवण होतं. तर एकूण साधारण एक 3 जणांच्या फॅमिलीसाठी एक 15,000 रुपयांचा खर्च आम्हाला पडला आणि या खर्चात आम्हाला मिळालेला आनंद आणि अनुभव अमूल्य होता. हा प्रवास आमच्यासाठी खूप खास ठरला. निसर्गाची सुंदरता, समुद्राची शांतता, मंदिरांची आध्यात्मिक ऊर्जा आणि कुटुंबासोबत घालवलेले क्षण हे सर्व मिळून हा प्रवास अविस्मरणीय झाला. जर तुम्हाला कोकणातील शांतता आणि सुंदरता अनुभवायची असेल, तर दिवेआगरला नक्की भेट द्या. मी आहे आतिश ढवळे आणि तुम्ही पाहत आहात द लाईफ 21 अ जर्नी टू एक्सप्लोर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात.